हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. बहरली प्रीत प्रेमाची. अनुष्का एक सुंदर, सोज्वळ, संस्कारी, निरागस मुलगी होती. तिने आर्ट्समधून कॉलेज पूर्ण करून डिग्री मिळवली होती. तिला शिक्षणात जास्त आवड नव्हती, पण ती स्वयंपाकात मात्र सुगरण होती. ती तिच्या आई वडिलांचे खूप ऐकत असे. एवढे कॉलेज पूर्ण झाले तरी तिला कोणताच मुलगा आवडला नव्हता. तिच्या वडिलांचे नाव नरेश असे होते. त्यांचा कपड्यांचा व्यापार होता. तसेच त्यांच्या बालपणीचा मित्र किशोर हा त्यांचा बिझनेस पार्टनर होता. किशोर आणि नरेश हे दोघे खूप चांगले मित्र होते आणि एकमेकांशी प्रामाणिक होते. किशोरचा मुलगा आशुतोष हा सुद्धा त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांचा व्यवसाय सांभाळायला लागला होता. किशोरच्या मनात पहिल्यापासूनच अनुष्काला आपली सून करून घेण्याची इच्छा होती, जी त्याने नरेश जवळ व्यक्त केली. नरेश पण ते ऐकून खुश झाला. मग दोघांनी मिळून अनुष्का आणि आशुतोषच्या लग्नाची बोलणी केली. नरेश आशुतोषला लहानपणापासून पाहत आलेला होता. दिसायला देखील गोरापान, राजबिंडा आणि उंच पुरा होता तो. बघता क्षणी नजरेला भावेल असाच होता तो. नरेश आणि किशोरने आपापल्या घरच्यांना देखील त्यांच्या लग्नाचे कळवले. त्यांनीही त्यास पसंती दाखवली. 2च दिवसात किशोर आणि त्याचे कुटुंब नरेशच्या घरी अनुष्काला पाहायला आले. नरेशला 2 मुली होत्या, एक अनुराधा आणि दुसरी अनुष्का. अनुराधाचे 2 वर्षांपूर्वी लग्न झालेले होते. अनुराधा ही नरेशची खूप समजदार मुलगी होती. आशुतोष आणि त्याच्या घरचे येणार म्हणून अनुराधा सुद्धा आली होती. जेव्हा कांदा पोह्याचा कार्यक्रम चालू झाला त्यावेळी अनुष्का साडी नेसून अगदी लाजत सरबतची प्लेट घेऊन आली. सरबत तिने पहिले आशुतोषच्या आई आणि वडिलांना दिले आणि नंतर ती आशुतोषकडे वळली. तिने सरबतचा ग्लास आशुतोषच्या हातात देताना हळूच त्याच्याकडे पाहिले आणि दोघांची नजरानजर झाली. अनुष्काला पहिला असा मुलगा होता की जो बघता क्षणी आवडला होता आणि तिच्या मनात घर करून गेला होता. अनुष्का त्याला पाहिल्यापासून त्याच्या जणू प्रेमातच पडली होती. पण आशुतोषकडे असं बघून वाटत नव्हते की त्याला अनुष्का आवडली होती. त्याच्या मनात वेगळंच काहीतरी चाललं होतं, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. हे सगळं अनुराधा पाहत होती. तिच्या मनात शंका येऊ लागल्या. इतकी सुंदर दिसणारी, पहिल्या नजरेत कोणालाही आवडणारी अशी आपली बहीण अनुष्का ही त्याला फारशी भावली नव्हती. याचं काहीतरी वेगळं कारण आहे अशी तिला शंका येऊ लागली. आशुतोषच्या आई वडिलांना अनुष्का खूप आवडली होती आणि त्यांनी सर्वांची मते घेऊन लग्नाची तारीख देखील लगेच 15 दिवसानंतरची काढली. तसेच इकडे नरेश आणि त्याच्या घरचे देखील खूप आनंदी होते. पण अनुराधाच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती आणि ती त्याचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणारी नव्हती. बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आशुतोष आणि त्याचे घरचे निघून गेले आणि नरेश सुद्धा त्याच्या खोलीत गेला. अनुराधाने न राहून तिची शंका तिच्या आईपुढे व्यक्त केली, पण आईला ते काही पटले नाही. आई म्हणाली की तुझ्या वडिलांनी बघितलाय ना मुलगा, तर मग चांगलाच असणार. त्यांना त्याची चांगली पारख आहे. शेवटी तुला सुद्धा त्यांनीच मुलगा बघितला होता की, असे म्हणून तिची आई तिथून निघून गेली. 2 दिवसानंतर अनुष्का सहजच तिच्या रूममध्ये आरशापुढे केस विंचरत असते. तेव्हा तिथे अनुराधा येते आणि तिच्या मनातील शंका अनुष्काला सांगते. तेवढ्यात तिथे दोघींचे बोलणे चालू असताना तिची आई सुद्धा येते. अनुराधा म्हणत असते की आशुतोष लग्नाच्या विषयामुळे काही खुश दिसत नाहीये. नाहीतर 2 दिवस झाले तुझा नंबर देऊन त्याला, तरी अजून त्याचा एक कॉल देखील आला नाही. मला काहीतरी आशुतोषच्या मनात वेगळं वाटतंय. तू पण याबद्दल विचार करून बघ. मग आईला पण अनुराधाच्या बोलण्यात काही तथ्य वाटू लागते, पण ती काही बोलत नाही. तेवढ्यात अनुष्काचा फोन वाजतो. तो आशुतोषचा कॉल आलेला असतो. अनुष्का कॉल रिसीव्ह करते. आशुतोष तिला कापऱ्या आवाजात बोलतो की अनुष्का, मला तुला भेटायचे आहे आणि महत्वाचे काहीतरी सांगायचे आहे.
तू मला आज संध्याकाळी 4 वाजता हॉटेल रुपालीमध्ये भेट. ते तुला भेटून सांगणे महत्वाचे आहे. तरी तू नक्की ये. आणि तो फोन ठेवून देतो. आशुतोषचा मित्र समीर तेथेच असतो आणि तो आशुतोषला समजावत असतो की कायरा ही चांगली मुलगी नाही आणि ती फक्त आणि फक्त तुझ्या पैशांवर प्रेम करते. तुझ्या श्रीमंतीकडे बघून तिने तुझ्यावर प्रेम केले आहे. तू तिचा नाद सोडून दे. तिच्यासाठी तू अनुष्कासारख्या चांगल्या मुलीला कमावशील. कायरा ही आशुतोषच्या कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड. ती आशुतोषचा पैशांसाठी वापर करायची. पण हे आशुतोषला कधी कळलेच नाही, कारण त्याचं कायरावर आंधळं प्रेम होतं. पण समीर त्याला नेहमी समजवायचा आणि आताही तो समजावतोच आहे. पण त्याने कधी समीरचं ऐकलेच नाही. त्याला ही गोष्ट अनुष्काला भेटून सांगायची होती. तर अनुष्का वेळेवर येईल का? आशुतोष अनुष्काला भेटून कायराबद्दल सांगेल का? आशुतोष समीरचं ऐकेल का? की आशुतोष सगळं विसरून अनुष्का सोबत लग्न करेल? काय होईल या लव्ह ट्रायंगल मध्ये ट्विस्ट जाणून घेण्यासाठी भाग 2 पाहायला विसरू नका. तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.